खबर डोंबिवली से ही है। डोंबिवली में पिछले सप्ताह 15 मार्च की आधी रात के समय डोंबिवली पश्चिम के मानेवाड़ी, कालूनगर, ठाकुरवाड़ी में 10 लोगों के एक गिरोह ने दलित युवकों पर पिछड़ी जाति का बताकर चाकू तलवार से हमला कर फरार हो गए हैं। इस मामले में विष्णुनगर पुलिस ने अभी तक केवल 2 लोगों को गिरफ्तार किया है। बाकी अपराधी आज भी खुलेआम घूम रहे हैं। इस विषय में वरिष्ठ पुलिस अधीक्षक रामचंद्र चोपड़े के मार्गदर्शन में 10 में से केवल 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। बाकी आरोपी आज भी खुलेआम घूम रहे हैं, जिनकी फौरन गिरफ्तारी को मांग कर लेकर 1 अप्रैल के दिन डोंबिवली पुलिस प्रशासन के खिलाफ डोंबिवली के फुले नगर से सुबह 10 बजे के करीब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष की ओर से महामोर्चे का नियोजन किया गया है। इस बात की जानकारी के लिए 30 मार्च की शाम पार्टी मुख्यालय के सर्वे सर्वा नरसिंह दत्तू गाय समुद्र साहब और पार्टी के पदाधिकारी नाना गाय समुद्र ने प्रेस वार्ता को जानकारी देते हुए पुलिस प्रशासन को चेतावनी दी है कि इस मौके पर जल्द कार्रवाई करे। इस मौके पर ठाकुरवाड़ी के दलित नौजवान सुधीर सावंत, आची गायकवाड़, संदीप सयाजीराव तथा विश्वजीत ढगे आदि उपस्थित थे। आमच्या दलित मुलांवर 2 मुलांवर एक काऊतकर आणि एक धबाले म्हणून मुलगा होता, त्यांच्यावर जो हल्ला झालेला, चाकूने वार झालेला, त्यांच्यावर 10 ते 15 जणांनी वार केलेला. परंतु हे दोघं त्या जखमी हालतमध्ये पोलीस स्टेशनला आले. त्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व प्रकार सांगितला, त्यांच्यावर संबंधित गुन्हे दाखल झाले. त्या निषेधार्थ आम्ही आत्तापर्यंत पोलिसांनी फक्त 3 आरोपी अटक केलेले आहेत. त्यानंतर जे 7 ते 8 आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना अटक करण्याचा अजून बाकी आहे. तर त्या अटक करण्यासाठी आम्ही येणाऱ्या दिनांक 1/4/2026 म्हणजे 1 एप्रिलला महामोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे. कारण की जे संबंधित आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी. तर हा मोर्चा जो आहे मोठा गावमधून निघणार आहे, मुंडेवाडीमधून. आपला मोर्चाची रूपरेषा असणार आहे बघा. जमा होण्याचं ठिकाण आहे फुले नगर, ठाकुरवाडी, डोंबिवली पश्चिमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून. त्यानंतर आहे सरळ मोठा गाव चौक, त्यानंतर विष्णुनगर पोलीस स्टेशनपासून सरळ सम्राट चौक, दीनदयाळ मार्गाने डोंबिवली स्टेशनपासून उजव्या हाताने ब्रिजवरून डाव्या बाजूने संविधान चौक, डाव्या बाजूला लगेच ACP कार्यालय समाप्त होणार आहे. तर या मोर्चामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व समाजाने, सर्व जातीभेद दूर ठेवून, लांब ठेवून सर्वांनी एकत्र येऊन हा निषेध आपण नोंदवला पाहिजे. कारण की आज जेव्हा आपल्या मुलांवर जेव्हा हल्ला होतो त्याच नंतर या येणाऱ्या भविष्यामध्ये त्या जागेवर आपण पण असू शकतो. तर याला आपण जर विरोध केला नाही तर हे भ्याड हल्ले, हे आपल्याला मारण्याचे प्रयत्न हे चालूच राहणार आहेत. त्याच्यामुळं हा मोर्चा आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने काढून आम्ही पूर्ण प्रशासनाचा आणि ह्या गुन्हेगारांचा पूर्ण विरोध करणार आहे. आणि जोपर्यंत त्यांना अटक करणार आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन आणि उपोषण चालूच ठेवणार आहे. त्याची प्रशासनाने नोंद घ्यावी. येणाऱ्या 1 तारखेमध्ये सर्व समाजाने मोठ्या संख्येने सामील व्हा. धन्यवाद. नम्र विनंती. जय भीम. काय नियोजन आहे? मोर्चा निघणार आहे, कुठून कसा निघणार मोर्चा? मोर्चाची रूपरेषा काय असणार आहे आणि मुद्दे काय आहे? आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्रे. आम्ही मोर्चा जो काढणार आहे, सर्व समाज, सर्व पक्ष एकत्र मोर्चा हा निघणार आहे. आणि हे रूपरेखा तर नाना गाय समुद्रेंनी सांगितलेले रूट कसा आहे, कशा पद्धतीचा आहे, ह्यामध्ये सर्व समाजाने या ठिकाणी कुठलाही पक्षपात न करता ह्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी राहावं. कारण का बॅड हल्ले सतत चालू आहेत देशामध्ये. आपण बघत आहे, राज्यामध्ये बघत आहे, आपण जिल्ह्यामध्ये बघत आहे, तालुक्यामध्ये बघत आहे की मागासवर्गीय समाजावर कशा प्रकारे अन्याय अत्याचार चालू आहे. कशी बघा म्हणजे ह्या ठिकाणी म्हणजे जाती धर्माचा जो बिडा उचलला आहे, तर मला वाटतं की ही कशासाठी उचलला आहे, का उचलला आहे, ह्याचं कारण काय की हमेशा जातीवाद करता आणि त्या ठिकाणी एक मागासवर्गीय दलित बौद्धांना मारण्याची म्हणजे षड्यंत्र करता, ही कारण काय? तर माझं म्हणणं एकच आहे की ही कुठंतरी थांबलं पाहिजे. की जातीभेद जो चालू आहे, ही जो कुठंतरी करत आहे किंवा आमच्या दलित बांधवावर अन्याय अत्याचार किंवा वार करत आहे, चाकून हल्ले करत आहे, याचा अर्थ काय? एकत्र राहता, एकत्र उठता, एकत्र बसता आणि आमच्याच मुलांवर अशा प्रकारे हल्ले करणं किंवा जातीवाद करणं हे कितपत योग्य आहे? तर ही चुकीचं व्हायला लागलेलं आहे. आणि आमच्या समाजावर असं घडत असेल तर एकदम अन्याय तर चुकीचं आहे आणि ह्याच्यावर आवाज उचलणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जो कोणी गुन्हेगार ह्याच्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून, कारवाई तर गुन्हे तर दाखल होतातच,
परंतु गुन्हेगार कुठं फरार होतात. मग पोलीस प्रशासन याच्यावर काय करतो? पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे? पोलीस प्रशासन यांना का पकडू शकत नाही? जर पकडायला गेलं पोलीस प्रशासन तर 24 घंटेच्या आतमध्ये पकडू शकतो, परंतु दिरंगी लागती, दिरंगी याच्यामध्ये लागती. मला याच्यामध्ये षडयंत्र वाटतो. ECBकडे चौकशी आहे. 18 यानंतर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये अनेक देखील गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगार ते व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यावर पहिले देखील गुन्हे दाखल आहेत, त्याच्यामध्ये देखील तो फरार आहे. आणि असे आरोपी यांना जर भेटत नसतील आणि असे आरोपी जर गुन्हेगार उद्या समजा एखाद्याचा मर्डरच केला, एखाद्याचा जीव प्राण हल्ला करण्यात आला तर त्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे? कोण आहे? एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार झाला मग त्याला जबाबदार कोण आहे? मग हे प्रशासन करतं काय? हे प्रशासनाची काय नियोजन आहे? मग ह्या आमच्या जी समाजावर अन्याय अत्याचार होतात मग ह्याला जबाबदार प्रशासन आहे. त्याच्यामुळे आम्ही वारंवार त्यांना 8 दिवसाचा वेळ दिला की बाबा येणाऱ्या 1 तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहे. लवकरात लवकर जे आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करावं, परंतु यांना आरोपी भेटत नाही. मग हे आरोपी भेटत नसतील, ही कुणाच्या तरी संपर्कात असतील ना, मग ही पोलिसांनी चौकशी करू नये का? करायला पाहिजे आणि त्यांना अटक करायला पाहिजे. परंतु असं काही घडलं नाही. 8 दिवसाचा वेळ देऊन देखील ही आरोपी अटक नाही झाले. म्हणून आता ह्या जो मोर्चा आहे महामोर्चा आहे आणि ह्या मोर्चामध्ये जोपर्यंत अटक म्हणजे ही मोर्चा थांबणार नाही. अशाच प्रकारे मोर्चा जर ही आरोपी अटक नाही झाले अशाच प्रकारे निदर्शन आंदोलन मोर्चा चालूच राहणार. आमचं म्हणणं एकच आहे की तात्काळ याला उद्या जरी अटक केलं तरी पण हा मोर्चा थांबेल, परंतु ही अटक का करत नाही आम्हाला ह्याची शंका आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे का? ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं राजकारण चालू आहे का? ह्याच्या पाठीमागे कुणाचा तरी सपोर्ट आहे का? आम्हाला ह्याच्यामध्ये जरा शंका आहे. ह्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की 1 तारखेला मोर्चा होणार आहे, ही कुठं थांबणार नाही. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की ह्या प्रशासनाला तात्काळ यांना विनंती करतो की हे आरोपी कुठं असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना गजाआड करावं. एवढंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम.